There's someone to save me. I can't find myself. I'm totally lost. हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाड आपलं सर स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण बेंदवस्ती या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की या ठिकाणी बघा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर शिमला मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि पूर्णपणे हे शेतकरी जे आहेत ते स्किल नसताना सुद्धा, परंतु ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांच्यापेक्षा टॉप क्वालिटीचा माल आणि टॉप उत्पन्न घेतात. तर या सर्व गोष्टींविषयी थोडकी शेती आहे आणि त्या शेतीमध्ये त्यांनी शिमला मिरची लावली आणि याच्यातून किती उत्पन्न काढलं, फायदा तोट्याचं गणित संपूर्ण जाणून घेऊया यांच्याकडून. लावलं गुडघ आम्ही शेतकरी लागलो मारायला, आता जगत नाही का तुम्हाला चालू व्हायला असं झालं कशाला. एखादं तुमच्या माग माग तरी शिकवून तर काढा, एखादं कसं कुठलं का शिकणं आहे. आपल्या वाडी शिकू, गावातलं शिकू ना, बेंदूचं शिकू ना, काटपाजू शिकवायला तयार आहे. काय करायचं, चालून चालून गुडघे गेलं ना. आता काय करायचं, मग आता का कसं काय पण सोडतोय तू कसं तवा तुम्हाला सोडत नाही, सोडत नाही तुम्हाला. सोड जसा पलाट लावला तसा आज तुमचा त्याच्यात पाऊल उजवा पडला नाही तर पाऊल नाही पडला. एक पल्ला होता की पहिला हा त्या कोपऱ्यावर तिथं बरोबर आहे. माथेला हाक मारी चाकर होती, चहा घेतच नाही ह्याच्यामुळे. बरं झालं का या वर्षी का कसं नाही. ह्या वर्षी ह्याच्यात मला जरा चकवा चकवी झाली, खाल्ल्यात चकवा चकवी झालेली नाही बघ. खाली तुम्ही सांगितले त्या नियमाप्रमाणे जा होत चाललंय, अजून बी चाललंय, अजून बंद नाही बरं बरं बरं. तिला ह्याने दाखवून तर आणला खाली. काय ह्याच्यात कशाने चकवलं, ह्याच्यात हे नाही सरळ लागलं नाही. काय भानगड ह्याची मला कळलं ना ह्याची काय. मग का कमी पडलं, रेटमुळे ह्याला ध्यान दिलं नाही असं मला वाटतं. नाही 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 रेट मिरचीच नाही तर रेटला बिन रेटला का करू. गाच नाही वाढलं तर पुन्हा का दाखवायचं. त्याची 2-3 पलाट असते, ते या गेलं तरी या गेलं तरी या, ती दाखवत तर जाते. माझं बघा गेलं खाली 12 काकऱ्या आणि इथं एवढं सगळा जीवन माझा ह्याच्यावर. आणि ते 12 काकऱ्याने ह्याचा जीव घ्यायला सुरुवात केली. तुम्ही मापा आता 12 काकऱ्या, 12 काकऱ्या येते. मग ह्या प्लॉट एवढं जाते घर बांधायचं नाही मग ह्या वर्षी. आता एवढा झालं 10-12 दिवस, अजून 10-12 आले तर घरापुरतं आले तर काय तर करू. काय तुमच्यासारखा तरी एखादं म्हणलं लागा आता करा लागली तरी दिवे लागा त्याला. देणार की देणार, 100% घेऊन जावा शब्द आहे. बदम 5 घातली म्हणून ती बदम 5 घातली म्हणते ते कसं आहे. मिरचीच ही घालायला पाहिजे होतं, आता फळाचं एक घालायला पाहिजे. बदमाचा कारण आहे नाही. 2 वर्ष झालं, 2-3 वर्ष. पहिल्या वर्षी झालं नाही तर रेटमुळे. पहिल्या वर्षी झालं, दुसऱ्या वर्षी मी नव्हतो आणि तिसऱ्या वर्षी जरा व्हायचा रेट मध्ये कमी आला. मस्त तुम्हाला वाटत नव्हतं, पण आम्हाला जाता येता वाटत होतं की घर भाव तुमचं, लग्न भाव पोरांचे. लग्न आता झालं बरं, पैसे झालं पण एवढंच की अवरेज पाहिजे त्या रोपाच्या मानाने, ते अवरेज. मग आता कसं अवरेज काढायचं ते तुम्ही सांगा, मग त्याच्याकडे बघतो माझी मी पुण्यात. चालतंय. पाणी नाही म्हणून कमी पडतंय का, औषध नाही म्हणून कमी पडतंय का, जाण्या येण्याच्या माणसाच्या आळसामुळे कमी पडतंय. आता ह्या असल्या दिवसात कोण भागल्याला माणसं लावलं, कोण नाही गेला होणार. पण आपलं चांगला आहे फलाट, आता काय नाही अडचण आता आपल्याला. आणि मग माल का निघाला ह्याचा खास कर. आता निघाली खास खाऊन. अगोदर आपण 1.5 महिने झाले त्याच्यावर रेटच नव्हता म्हणून आपण त्याकडे ध्यानच दिलं नाही. मला आता काढायचं आता तुमचं ऐकणार मी सगळं, त्यांचं कोणा सगळं ऐक वय नसता. मी म्हणतो ह्याला परवा दिच्या जर नशिबी देतो. रात्री का म्हणला साहेबच तुझ्या फडावर येणार आहे, आता म्हणलं तू गाडी घे जाऊ. मला रात्री शिव्या देत होतो, जाऊन साहेबापासून ये. मी फोन लावला बालाजीला, तुमचं नाही म्हणल्यावर बालाजी म्हणलं येणार आहे तुझे. म्हणलं येते तुझे, तुम्ही बोला म्हणलं. काय बोलाय तुमच्या मोडक्या थोडक्या भाषेत. नाही मला सांगून जावं लागतं ह्याच्यात, बाबा ह्याला औषध हे कमी पडतंय त्यामुळं असं होतंय का, ह्याला तुम्ही पाणी वेळेवर सोडत नाही का, खुरपाणी वेळेवर करत नाही. औषध कमी पडलंय, दुसरं काय नाही बघा. हे सांगतो की आता औषध कमी पडलंय, ती बरोबर देतो आता औषध. आता होतीये सुधारणा,
सुधारणा म्हणजे महागडल्या 15 दिवसात ट्रॅक्टर सांगितलं रोटराला मी शिवे दिल्या. मी म्हणलो गडी एक लावतो म्हणलो फवारा मारायसाठी. मी ते नळी वाढायची ओढतोय. मला तिथं औषध द्यायची देते ती. मी म्हणलो तू आपला तू हजार कुठं हलायची. नाही मी पप्पा रोटरला नादी लागलो होतो म्हणलं मसाले काहीतरी हे सगळं चांगला पलाट होता बघाय. मकापेक्षा जास्त झाले पैसे मग नाही रोटरले ते नाही पैसे मकापेक्षा जास्त झाले पैसे. मगच काय आता ह्याचे पैसे किती होतील आता ह्या तोड्यातच पैसे झाले रे. होय होय 37,000 म्हणले तर 35 दोन्ही 70,000 रुपये तर पट्टी आलेच ते. मगच काय एवढं होणार आहे तर मगच खाऊ 30,000 रुपये लय झाले डोक्यावर पाणी आणि सगळं 5 महिने थांबायचं तिला वाट बघत. हा. माझं बी चुकलं लागा हे हाय असं म्हणलं तर काढून टाकलं असतं बरं झालं असतं. कसं मी रोटरला हाय असं हे हाय अशा वाटल्या गोळ्या होत्या. अहो रोटराचे नसतं हे उगी इडी समजत आपल्या सगळे. हे साहेबाला एका शब्दावर मी थांबतो बरं. तर जाणून घेऊया यांच्याकडून. नमस्कार साहेब. नमस्कार. मला सांगा की ह्याच्यामध्ये तुमचं हे क्षेत्र किती आहे सर्वप्रथम? क्षेत्र आहे 1 एकर. 1 एकर. हा. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. मी संजय हिराप्पा खरात, मुक्काम पोस्ट बेंदोस्ती, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं 1 एकर क्षेत्रामध्ये तुमचे काडे किती बसले? साधारणतः 12-12.5 हजार आहे. 12-12.5 हजार. अरे ह्याच्यात आता किती टनेज उत्पन्न निघाले? आतापर्यंत सरासरी म्हणलं तरी 4 टनानं चालू आहे प्लॉट प्रत्येक तोड्याला. प्रत्येक तोड्याला 8 तोड झालं. 8 तोडे झाले तर. बरं आणि काय रेट कितीपासून कितीपर्यंत गावलाय काय? रेट पहिला 35चा गावला, दुसरा 58चा, तिसरा 47चा. बरं चौथ्याला जरा मायनस आलं. बरं नंतर 1-2 तोड मायनस झालं. मग आता रेट उचललाय. 5व्या आता 6व्या उचललाय. तोड्याला चांगलं काम. गावलाय. बरं म्हणजे आता जरा बरं आहे. आता चांगलं आहे. आता ही तोडा कितीने दिलाय? ही तोडा 37 रुपये दिला. दिलता जाग्यावर दिलाय? जाग्यावर. बरं आता ही मागच्या आहे ती मुंबईला भरल्या? मुंबईला भरले. बरं बरं. तर ठीक आहे. या गोष्टी तर त्यांचे वडील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया बाकीच्या गोष्टी की तुम्ही 3 वर्ष झालं मिरची करताय. तर कसं म्हणजे आता ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी या तुलनेत काय फायदा तोटा कसा झाला काय? यंदाच्या सालातून जरा थोडाशी फायदा झाला. शेतकऱ्यांचं तोंड जरा थोडं उजाळ झालं. जिकडे तिकडे जाणाऱ्या माणसांची तोंड उजाळ झाली. कमी जास्तीची आज 3 वर्ष झालेली त्याची नुसती फील्डमध्ये गेली. यंदाच्या सालात जातं झाले चांगलं तिथं झालंय चांगलं, नंतर नाही जागलं चांगलं झालं नाही त्या जाग्याला झालेलं नाही. आणि ज्याचं चांगलं झालंय त्याचं कल्याणच झालेलं आहे. कल्याण झाले आपलं झाले ना कल्याण? आपलं झालेच की, आपलं तर नाही कसं म्हणायचं. बर. आणि मग काय ही आता तुम्ही आता रेट चालू म्हणजे वाढल्यामुळे जरा पुन्हा अजून एकदा जोर लावायला लागलाय? आता लावलाय जोर. बर. लावलाय म्हणू नका, लावलाय जोर. आता ह्याच्यातून बघायचं एवढं महिना 1.5 महिना मग कसं असेल तसं असेल. बर. मग आता कसं नियोजन आहे काय सध्या? आता नियोजन व्यवस्थित चालू आहे. बर. आता साहेब आले, साहेबांनी काय सांगितलं काय? साहेबांनी सांगितलं अजून 2 ते 4 तोड चांगलं व्यवस्थित होणार आहे. ते मिरची कोणी रुटू नका. बर. मिरची आहे व्यवस्थित सांभाळा. बर. मी सांगतोय औषध वापरा, त्याला पाणी ओळी चिळला द्या. बर. त्याचं खुरपान टुरपान व्यवस्थित करा. जरा दुपाटामध्ये जरा उलीशी थोडीशी घाण झालेली होती सगळ्या शेतकऱ्याची, माझी बी झाली त्याच्या संग. बर बर बर. आता सगळं नियोजनबद्ध चालू आहे आणि अजून पुन्हा एकदा त्यातनच पैसे कमवायचे आपल्याला. अजून दिशांदा पैसे कमवायचे. आता ही झालेली कुस्ती झाली. बर. पण आता दिशांदा अजून तयारी करायची. तयारी करा हा याच प्लॉट मध्ये? हा या फ्लॅट मध्ये तयारी करणार आहे. बर बर. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला तर माहिती आहे रेट असल्यानंतर आणि रेट नसल्यानंतर स्प्रे मारायला सुद्धा काही शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा स्थितीत सुद्धा रेटचा काही अंदाज लागेना. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट सोडून दिले. साहेबांनी स्टेटस ठेवला होता मिरचीला पुन्हा सोन्याचा दिवस येणार आहे, सोन्याचा भाव येणार आहे. तर काही शेतकऱ्यांनी प्लॉट संपवले, तर काही द्विधा अवस्थेमध्ये होते की बाबा ठेवायचा नाही, ठेवायचा की नको. तर अशा अवस्थेमध्ये काही जणांनी असं निर्णय घेतला की आपला ठेवायचा, बघायचं कुठंपर्यंत चालतंय आणि मग परत रोटरून जाय. पण त्यांचं सक्सेस झालंय आणि पुन्हा एकदा त्यांनी ताकद लावली आणि त्या ताकदीचा पूर्ण फायदा करून घेणार आहेत. आणि याच्यामध्ये रेटसुद्धा वाढलाय आणि या रेटमध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय शिमला मिरचीमध्ये. आणि बघूया हा रेट किती कुठंपर्यंत टिकतोय आणि ह्याचं कसं होतंय. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा. धन्यवाद.